आज आपल्याला सत्तेची गरज आहे. या सत्तेमध्ये जाण्याची गरज आहे. कारण देशात महायुतीची सत्ता आहे. त्या रस्ते पूर्णपणे करण्याच्या मार्गावर मी आहे. या प्रभागात गव्हर्नमेंट स्कूल आहेत. त्या स्कूल डेव्हलप करण्याचं काम मी या ठिकाणी हातात घेणार आहे. आणि ह्या सर्व गोष्टींना सत्ता असणे फार गरजेचं आहे. नगरपालिकेचे महानगरपालिकेचे निकाल लागलेले आहेत. तुम्ही बघितलं असतील या ठिकाणी महायुतीनं मुसुंडी मारलेली आहे. मी लोकांना हात जोडून विनंती करतो, हात जोडून म्हणजे एकदम हात जोडून, कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये देखील महायुतीची सत्ता आली पाहिजे. मागच्या इलेक्शनलाही असंच चित्र होतं की माझ्या विरोधात दिग्गज नेते उभारले होते. मला मागच्या दरवाज्यात यायची गरज नाही. मी समोरच्या दरवाज्यातनंच येणार. मी वाघ आहे आणि वाघासारखंच काम करतोय आणि वाघासारखंच राहणार. कोल्हापूरच्या अनेक प्रभागामध्ये सध्या हाय व्होल्टेज लढतीचं चित्र पाहायला मिळतंय. सध्या अनेक कोल्हापूरकरांचं लक्ष हे प्रभाग क्रमांक 13 या ठिकाणी लागून राहिलेलं आहे. या ठिकाणी मतदार नेमका काय कौल देणार याबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या पैजा देखील लागलेल्या आहेत. या प्रभागामध्ये अनेक मुद्दे सध्या चर्चिले जात आहेत. पण या प्रभागाकडे अगदी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासूनच अनेक घडामोडी ज्यांच्या भोवती फिरत राहिल्या ते नियाज खान आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत यावेळेस त्यांच्या प्रभागाचा जो काही अजेंडा आहे आणि कशा पद्धतीनं सध्या प्रचाराची रणधुमाळी ते सांभाळते याविषयी आपण त्यांच्याशी थेट बोलणार आहोत. नियाजी, नमस्कार. नमस्कार. अगदी पहिल्या दिवसापासूनच तुम्ही नेहमी सातत्यानं चर्चेमध्ये आहात. आता निवडणुकीचा शेवटचा टप्पा येतोय. तुम्ही मतदारांच्या मध्ये पोहोचताय. काय मतदारांच्या मधून तुम्हाला एक प्रतिसाद पाहायला मिळतोय? मी एक काम करणारा कार्यकर्ता आहे. रस्त्यावर उतरून काम करणारा कार्यकर्ता आहे. लोकांच्या प्रश्नाचं उत्तर शोधणारा कार्यकर्ता आहे. सर्व नागरिकांना चांगल्या पद्धतीनं सहकार्य करणारा मी एक कार्यकर्ता आहे. गेले 15 वर्ष झालं मी समाजकार्यात आहे. माझं घर दार या ठिकाणी माझ्या मिसेस असतील, माझे भाऊ असतील, माझे चुलते असतील किंवा माझे कार्यकर्ते असतील, सर्वच जण ह्या भागात चांगल्या पद्धतीनं काम करत आहे. मी ह्या इलेक्शनला एकच सांगेन की मी सर्वसामान्य घरातला माणूस आहे. सर्वसामान्य घरातले जे काय प्रश्न आहेत तेही माझ्याच म्हणजे माझ्या घरापासून सुरुवात आहे. त्यामुळं काम करणाऱ्या माणसानं जनतेला संधी देणार आणि जनता काम करणाऱ्या माणसाबरोबर राहणार आणि मला 100% खात्री आहे की आमचं महायुतीचं पॅनल 13 प्रभागात निवडून येणार. आता प्रभागाची रचना 4 वॉर्डचा एक प्रभाग झालेला आहे. तर या 4 वॉर्डसाठी किंवा जो एक प्रभाग आता 13 झालेला आहे, याच्यासाठी काही नियाज यांच्याकडे काही विजन आहे का? कशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणचा विकास करायचा आहे? वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. या प्रभागाबद्दल मला सांगायचं असं आहे की मंगेशकर नगर असेल, या ठिकाणी एक छोटंसं गार्डन आहे. ते गार्डन डेव्हलप करण्याचं माझं एक चांगलं मानस आहे. परत तुम्हाला मी सांगतो की काही ठिकाणी रस्ते खराब आहेत. त्या रस्ते पूर्णपणे करण्याच्या मार्गावर मी आहे. या प्रभागात गव्हर्नमेंट स्कूल आहेत. त्या स्कूल डेव्हलप करण्याचं काम मी या ठिकाणी हातात घेणार आहे. आणि ह्या सर्व गोष्टींना सत्ता असणे फार गरजेचं आहे. मी लोकांना हात जोडून विनंती करतो, हात जोडून म्हणजे एकदम हात जोडून, की एक गोष्ट लक्षात ठेवा, गट, मित्र, गल्ली ह्याच्यापेक्षा आज आपल्याला सत्तेची गरज आहे. या सत्तेमध्ये जाण्याची गरज आहे. कारण देशात महायुतीची सत्ता आहे, राज्यात महायुतीची सत्ता आहे आणि कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये देखील महायुतीची सत्ता आली पाहिजे. आमच्याकडं पालकमंत्री आंबेडकर साहेब आहेत, मुश्रीफ साहेब आहेत, आज मिनिस्टर आहेत, हेल्थ मिनिस्टर आहेत. त्यामुळं ह्या सत्तेत मी तुम्हाला सांगतो चांगले काम करण्याची संधी आम्हाला मिळणार आहे. हे बघा, 2015ला मी ज्यावेळी निवडून आलो त्यावेळी आम्ही कोल्हापुरात शिवसेनाचे 4च नगरसेवक होतो त्या काळात. पण त्या 4 जण असताना पण मी जवळजवळ 7-8 कोटीची कामं केलीत. मी सत्तेत नव्हतो. आणि वरती राज्यात देशात सत्ता ही महायुतीची नव्हती.
हं, महायुतीची होती हं, आणि महाविकास आघाडीची कोल्हापुरात होती. हं, त्यामुळं तरी मी कामं करू शकलो कारण ते माझं स्किल होतं. हं, माझ्या स्किलवर ज्या पद्धतीनं मला जेवढ्या लोकांच्यापर्यंत पोहोचून नेते मंडळीकडून फंड आणण्याचा एक अभ्यास आहे. तो अभ्यास माझ्या मागे राहणार आणि दुसरी गोष्ट आत्ता सत्ता असल्यामुळं मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून आता तुम्ही बघितलं असशील मुश्रीफ साहेबांनी अनेक ऑपरेशन असतील, अनेक जीवाभावाचे प्रश्न असतील. मुश्रीफ साहेबांचं एक वैशिष्ट्य साहेब, की एवढे पेशंट त्यांनी कोल्हापुरातनं घेऊन जाऊन, कागलमधनं घेऊन जाऊन, मुंबईत त्यांना बरं करून परत कोल्हापुरात आणून सोडलं. साहेब हे ऐऱ्या-घेऱ्याचं काम नाही. मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करताना मला असं भासलं, की मी पहिल्यापासनं या फ्लोमध्ये असतो, की अजून माझे काम जे आता माझ्या स्पीड आहे, त्याच्यापेक्षा डबल स्पीडनं हे काम झालं. खरं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आपल्याच लाईव्ह मराठीवरती सांगितलं होतं, की माझी राजकीय भूमिका मी 1-2 दिवसामध्ये स्पष्ट करेन. त्यावेळेस तुमचं चित्र अस्पष्ट होतं. त्यावेळेस अनेक जणांकडून आपल्याला फोन कॉल आले होते, की तुम्ही आमच्या पक्षात या, तुम्ही आमच्याकडून लढा, तो अशा पद्धतीचा निर्णय घेऊ नका. पण शेवटी नियाज खान यांनी ठरवलं, की मग महायुतीचाच झेंड्याखाली जाणार. त्याच्यामागची भूमिका काय होती? बाकीचे सगळे पर्याय बाजूला ठेवून महायुतीच्याच खाली आपण जाऊन त्या ठिकाणी निवडणूक लढवावी. त्याचं कारणच हे होतं साहेब, महायुतीमध्ये आल्यानंतर काम करण्याचं व्हिजन जो आहे, तो क्लिअर झाला होता. कारण सत्ता असल्यामुळं 100% आपल्या भागात काम करण्याचं एक जे ताकद असते, सत्ता आल्यावर त्याची ताकद वेगळी असते. सत्ता नसताना ताकद वेगळी असते. गटर, वॉटर, मीटर हा नगरसेवकासाठी म्हणजे एकदम किरकोळ प्रश्न असतो. कारण मी हे काम केलेलं आहे हं, त्यामुळे हं, सांगतो. पण त्याच्या पलीकडे जाऊ आरोग्य, हं, कुणाचं ऑपरेशन असेल, हं, काही लोकांना पोलिस स्टेशनचा प्रॉब्लेम हं, येतोय. काही लोकांना आपलं जरी इच्छा नसेल, हं, तर साहेब काय ना काहीतरी अपघात कधी तर होतो. हं, काहीतरी जीवनात संघर्ष ज्यावेळी हं, येतो, त्यावेळी हं, सत्तेत जी लोकं असतात, हं, त्यांचं कदाचित जी सत्तेत नसतात त्याच्यापेक्षा जास्त चालते. हं. त्यामुळं मी ठरवलं, की बाबा आपण महायुतीत गेल्यानंतर आपल्याबरोबर जनता आहे आणि जनता मला चांगल्या मताधिक्याने निवडून देणार. यात कोणती शंका नाही साहेब. तुम्हाला 16 तारखेला कळेल, की मतदारांनी जे कौल दिलंय, चांगल्या माणसाच्या मागे राहणार, स्वच्छ माणसाच्या मागे राहणार, चारित्र्यवान माणसाच्या मागे राहणार आणि काम करणाऱ्या माणसाच्या मागे जनता ही नेहमी असते. मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरली होती. लाडक्या बहिणीने भरभरून मतं महायुतीच्या पारड्यात टाकली. कालच काँग्रेसचा जाहीरनामा जाहीर झाला. त्याच्यामध्ये महिलांना झुकतं माप देण्याचं सर्वसाधारण त्याच्यामध्ये एक चित्र दिसतं. ते म्हणजे के-एम-टीच्या माध्यमातून सर्व महिलांना मोफत प्रवास करण्याचं एक स्वप्न त्यांनी दाखवलेलं आहे. पिंक बसेसची आपण सोय करू असं सांगितलेलं आहे. आजारी ज्या व्यक्ती घरामध्ये असतील, त्यांच्याकडे पैसा अडका नसतील, अशा लोकांना एक 10,000 चा पहिला टप्पा किमान आरोग्याच्या बाबतीमध्ये देऊ. तर त्यांच्याकडूनही कुठेतरी लाडक्या बहिणींना आकर्षित करण्याचा प्रयत्न दिसतोय. कशा पद्धतीने एकंदरीत त्या जाहीरनाम्याकडे तुम्ही पाहताय? तुम्ही परवा बघितलं असेल, की मुश्रीफ साहेबांनी एक भाषण केलं. त्या भाषणात मुश्रीफ साहेबांनी सांगितलं, की ज्या पद्धतीनं काँग्रेस जाहीरनामा करत आहे, कुठल्या आधारे करत आहे आणि कशा पद्धतीनं करत आहे. सत्ताच नाही, हं, आज विरोधी पक्ष नेता त्यांना हं, मिळू शकत नाही. तर ते कुठल्या आधारे आणि कशा आधारे जाहीरनामा करायला लागलेत, हे त्यांनाच माहीत. जनतेनं फसवणाऱ्या लोकांना लक्षात ठेवावं आणि काम करणाऱ्या लोकांना निवडून द्यावं. सत्तेत असणाऱ्या लोकांना निवडून द्यावं. आज मला सांगा लाडकी बहीण योजना ही राज्याची योजना आहे. हं, आज महानगरपालिका असं ठरवू शकत नाही महिलांना झुकतं माप देणं. ठरवू शकते काय? हं, महानगरपालिकेचा रोलच काय आहे या गोष्टी? हां, ठीक आहे के-एम-टीच्या बाबतीत त्यांनी बोलले असतील. के-एम-टीच्या बाबतीत ठीक आहे. पण त्यांनी सत्ता आली पाहिजे. त्यांचा महापौर झाला पाहिजे आणि महापौर झाला केंद्रातनं ह्या सगळ्या गोष्टीला पैसे यायला पाहिजे ना. हं, फंडिंग व्हायला पाहिजे. हं, आज आज मी के-एम-टी मोफत केली. पण के-एम-टीचे कर्मचारी, के-एम-टीला लागणारा जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे, तो कोण देणार? कुठनं येणार? राज्यातनं येणार ना. मग राज्यात सरकार कोणाची आहे? आमची सरकार आहे. त्यामुळं सरकार जे आहे त्याचंच लोकांनी निवडून आज सगळ्यांनी बघितलं असतील की याच्या अगोदर आता या 15 दिवसामागच निकाल लागलेले आहेत. प्रत्येक नगरपालिकेचे महानगरपालिकेचे निकाल लागलेले आहेत. तुम्ही बघितलं असशील
तुम्हाला तुम्ही बघितलं असशील की या ठिकाणी महायुतीनं मुसुंडी मारलेली आहे. त्यामुळं त्याच्यात कोणतीही शंका नाही. लोकं सुज्ञ आहेत. लोकं चांगल्या लोकांना कळतंय. लोकं आजच्या घडीला सगळ्यांना भेटतात. ज उमेदवार प्रत्येक घरात जातात. पण लोकांनी जनतेनं ठरवलेलं आहे चांगलं काय, वाईट काय, त्या पद्धतीने लोकं मतदान करताना चांगल्या पद्धतीनं विचार करून मतदान करणार. एक शेवटचा प्रश्न. मी सुरुवातीलाच म्हटलं, की एक हाय व्होल्टेज लढत या प्रभागामध्ये पाहायला मिळणार आहे. सगळ्यांचंच लक्ष कोल्हापूरकरांचं या मतदारसंघाकडे लागले. नियाज खानना ही निवडणूक टफ वाटते का? कारण समोरच्या बाजूला ज्या पद्धतीने एक पॅनल उभा आहे, त्या दृष्टिकोनातून. मागच्या इलेक्शनलाही असंच चित्र होतं, की माझ्या विरोधात अ, दिग्गज नेते उभारले होते. त्यांच्याबद्दल मला आदर आहे. पण जनतेनं तुम्हाला सांगतो तुम्ही त्यावेळीचं रिझल्ट बघा, की मला जवळपास 1000 मताच्या गॅपनं निवडून दिलं. म्हणजे विजयी झालो मी. जवळपास मला 1700 मतं पडली होती आणि 2 नंबरच्या माणसाला साधारणतः 800 850 मतं पडली होती. या संदर्भात तो रिझल्ट तुम्हाला माहीत आहे आणि मी टफ असण्यापेक्षा इलेक्शन ही इलेक्शन असते. त्यामुळं आम्ही कोणतेही रिस्क फॅक्टर न घेता आम्ही जनतेच्या समोर जायला लागलोय. लोकांना भेटायला लागलोय. लोकांना भेटल्यानंतर लोकांच्या चेहऱ्यावर आम्हाला बघितल्यानंतर एक वेगळी रिएक्शन असते. कामाचा माणूस आला. ह्या माणसाबद्दल प्रेम आहे आणि त्या माझ्या कामाच्या जोरावर मला पूर्ण विश्वास आहे, की आमचे तिन्ही उमेदवार आणि मी आम्ही 100% विजयी होणार. बघा माझ्या माझ्या पॅनलचं एक वैशिष्ट्य सांगतो. माझ्या पॅनलमध्ये संभाजी जाधव जे 4 वेळा नगरसेवक आहेत, हं, त्यांचे चिरंजीव माझ्याबरोबर आहेत. हं. उगवे वहिनी हे माझ्याबरोबर आहेत आणि आमचे वटकर हे देखील माझ्या पॅनलमध्ये आहेत. उद्योगपती आहेत ते आणि आम्ही सर्वजण मी अजून एकदा सांगतोय, की तुम्ही माहिती घ्या. मी काय सांगण्याची गरज नाही. कामाची माणसं कुठल्या पॅनलमध्ये आहेत. आज मुश्रीफ साहेबांनी माझ्यासारख्या एक तरुण कार्यकर्त्याला एक चांगली संधी दिली. आज मला राजकारणच करायचं असतं. हं. मला राजकारणातच माझं हं. पूर्णपणे हे घालायचं असतं, तर मला त्यांच्याकडनं ऑफर होती ना, हं, की बरोबर, बहिणीला उभा करा म्हणून. बरोबर. पण मी ती न स्वीकारता मी स्वतः परत रिंगणात उभारलो. हं. आज त्या त्या पॅटर्नमध्ये माझ्या बहिणीला मी म्हणजे समोरचा उमेदवार कोणीही असला तरी एक काम करणाऱ्या कार्यकर्त्याला दिलं असतं संधी मला त्यात सोपी झाली असती. पण तसं न करता मी वाघ आहे आणि वाघासारखंच काम करतोय आणि वाघासारखंच राहणार. मला मागच्या दरवाज्यात यायची गरज नाही. मी समोरच्या दरवाज्यातनच येणार आणि मान सन्मानानं येणार. एक शेवटचा प्रश्न. प्रभागामध्ये फिरताय, प्रभागामध्ये एक अंडर करंट असतो, की समोरच्या बाजूला जे काही दिसतं त्याच्यापेक्षा मतदारांच्या मनामध्ये, तरुण मंडळांच्या मनामध्ये वेगळ्या पद्धतीने चाललंय. नियाज खानना अंडर करंट काय जाणवतं या निवडणुकीच्या अनुषंगाने? मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, अंडर करंट असेल, ओव्हर करंट असेल, सगळीकडनं एकच करंट आहे, की महायुतीची माणसं निवडून येणार. तर हा एक विश्वास दिलेला आहे, की अंडर करंट काहीही असेल, ओव्हर करंट काही असेल, पण महायुतीची सत्ता ही या प्रभागामध्ये आणि कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये नक्की येणार. मी त्यांना प्रश्न विचारला होता, की महायुतीच का? तर त्यांनी सांगितलं, जर विकास करायचा असेल तर त्यासाठी निधीची गरज आहे. केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत एकाच पक्षाचं किंवा एकाच महायुतीचं जर सरकार असेल, तर विकास हा निश्चित घडणार. पण या सगळ्या गोष्टींचं उत्तर पाहण्यासाठी आपल्याला 16 तारखेची वाट पाहावी लागणार आहे. न्याजी थेट बेधडकपणे आपण लाईव्ह मराठीवरती आपली भूमिका मांडली, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. थँक्यू. आता घर बसल्या कमावण्याची सुवर्ण संधी. सुरू करा स्वतःचा व्यवसाय. आरीवर्क, न्यू ट्रेंडिंग आरीवर्क ज्वेलरी आणि आर्टिफिशियल फ्लॉवर ज्वेलरी बनवायला शिका. आजच आपले ऍडमिशन कन्फर्म करा आणि फ्री मध्ये खास संक्रांत स्पेशल हलव्याचे दागिने बनवायला शिका. प्रवेशासाठी संपर्क 73 78 32 15 15.